सध्या एका विषयाची जगभरात चर्चा सुरू आहे. तो म्हणजे तिसरं महायुद्ध लवकरच सुरू होणार आहे का? कारण अमेरिकेने इराणच्या न्यूक्लिअर साइटवर केलेला हल्ला. हा हल्ला झाल्यामुळे संपूर्ण मिडल ईस्ट तणावाखाली आहे आणि एक संभाव्य मोठं युद्ध जवळ आलंय का हा प्रश्न निर्माण होतोय. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तिसरं महायुद्ध अगदी कोपऱ्यावर आहे आणि त्यांच्या चिंतेचं कारणही तसंच आहे. युक्रेन रशियाचं युद्ध अजूनही संपुष्टात आलेलं नाही. तैवानवर चीनचं लक्ष सतत आहे आणि गाझामधील संघर्ष हे सगळं मिळून एक मोठं वैश्विक संघर्षाचं चित्र उभं करतंय. युद्ध टाळण्यासाठी जगातली सर्वात मोठी संस्था म्हणजे UN, युनायटेड नेशन्स. पण प्रश्न असा आहे की ती कितपत प्रभावी आहे. UN दुसरं महायुद्ध थांबवू शकलं नाही, शीतयुद्ध थांबवू शकलं नाही. आजही त्याच चुका पुन्हा होत आहेत का? वर्ल्ड सुपर पॉवर्सचं वेगळं राजकारण, व्हीटो पॉवर आणि निष्क्रियता. UN फक्त ठरावापुरतं मर्यादित राहिलंय का? तिसरं महायुद्ध झालं तर मग कदाचित जग पुन्हा उभं राहू शकणार नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. जागतिक पातळीवर शांतता, संवाद आणि सहकार्याचं काम तातडीने करणं गरजेचं आहे. तिसरं महायुद्ध खरंच येणार का? की आपण ते थांबवू शकतो? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.